हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये. तर आज आपण चालू घडामोडी जी के क्विज बघणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार. चला तर बघूया. प्रश्न पहिला. एप्रिल ते डिसेंबर 2022 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातून किती टन कांदा निर्यात करण्यात आला? किती टन कांदा निर्यात करण्यात आला? तर किती टन कांदा निर्यात करण्यात आला? 9.5 लाख टन कांदा निर्यात करण्यात आला. प्रश्न क्रमांक 2. बौद्धिक संपदा निर्देशांकात कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे? बौद्धिक संपदा निर्देशांक कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? अमेरिका. कुठला देश आहे? अमेरिका हा देश प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 3. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक कोण प्रकाशित करतो? जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक कोण प्रकाशित करतो? US चेंबर ऑफ कॉमर्स. US चेंबर ऑफ कॉमर्स जागतिक संपदा निर्देशांक प्रकाशित करतो. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या जिल्ह्याच्या कृषी संशोधन केंद्राने बाजरीची प्राचीन दुर्मिळ जाती जतन केली आहे? कोणत्या जिल्ह्याच्या कृषी संशोधन केंद्राने बाजरीची प्राचीन दुर्मिळ जाती जतन केली आहे? कुठला जिल्हा आहे? वाशिम. कुठला जिल्हा आहे? वाशिम या जिल्ह्याने. प्रश्न क्रमांक 5. ऑइल ऑफ मॅनची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑइल ऑफ मॅनची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? कुठली आहे? डग्लस. कुठली? डग्लस. उत्तर क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 6. ऑइल ऑफ मॅन कोणत्या खंडात आहे? ऑइल ऑफ मॅन कोणत्या खंडात आहे? उत्तर आहे युरोप. कुठल्या खंडात आहे? युरोप या खंडात आहे. प्रश्न क्रमांक 7. चालू हंगामात देशातून किती द्राक्षे निर्यात झाली? चालू हंगामात देशातून किती द्राक्षे निर्यात झाली? किती द्राक्षे निर्यात झाली? 1,25,000 टन एवढी द्राक्षे काय झाली? चालू हंगामात देशातून निर्यात झाली. प्रश्न क्रमांक 8. देशातील एकूण चालू हंगामातील द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा वाटा किती आहे? देशातील एकूण चालू हंगामातील द्राक्ष निर्यातीचा महाराष्ट्र राज्याचा वाटा किती आहे? किती आहे? 95%. आणि द्राक्षाचं उत्पादन सर्वात जास्त कुठं होतं हे माहिती आहे का? कुठं होते? नाशिक. कुठं होते? नाशिक या ठिकाणी सर्वात जास्त द्राक्षांचं उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातून सर्वाधिक द्राक्षाची निर्यात होते? हे बघा, खाली क्वेश्चन आले. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातून सर्वाधिक द्राक्षाची निर्यात होते? तर नाशिक या जिल्ह्यातून. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर दिलीप पांढरपट्टे. डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या गैरहजेरी समितीच्या 2023-24च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या गैरहजेरी समितीच्या 23-24च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राहुल कुल. कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 12. भारतीय वंशाचे पुतिन रेंगेन आणि राजेश सुब्रमण्यम यांची कोणत्या देशाच्या निर्यात परिषदेवर निवड झाली आहे? कुठल्या? भारतीय वंशाचे कोण? पुतिन रेंगेन आणि राजेश सुब्रमण्यम यांची कोणत्या देशाच्या निर्यात परिषदेवर निवड झालेली आहे? तर अमेरिका या निर्यात परिषदेवर निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13. फेब्रुवारी महिन्यात देशातील GST संकलन किती होते? फेब्रुवारी महिन्यात देशातील GST संकलन किती होते? किती होते? 1.49 लाख कोटी. 1.49 लाख कोटी.
प्रश्न क्रमांक 14. S&P ग्लोबल इंडियाचे फेब्रुवारी महिन्यासाठी जाहीर केलेल्या देशातील उत्पादन क्षेत्राचा PMI निर्देशांक काय होता? S&P ग्लोबल इंडियाने फेब्रुवारी महिन्यात जाहीर केलेल्या देशातील उत्पादन क्षेत्राचा PMI निर्देशांक 55.3 होता. किती होता? 55.3. उत्तर क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 15. मराठवाडा वाङ्मय परिषदेचा नेटवर्य लोटू पाटील पुरस्कार कोणाला दिला जातो? मराठवाडा वाङ्मय परिषदेचा नेटवर्य लोटू पाटील पुरस्कार हा रवींद्र पठार यांना देण्यात आला. प्रश्न क्रमांक 16. नागालँड राज्यातील विधानसभेसाठी मतदानाची टक्केवारी किती आहे? किती आहे मतदानाची टक्केवारी? 84.8%. किती आहे? 84.8%. आणि मेघालय राज्यातील विधानसभेची मतदान टक्केवारी किती आहे? 76.27%. प्रश्न क्रमांक 18. ICC द्वारे महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघात कोणत्या भारतीय महिला खेळाडूंचा समावेश करण्यात आला? कुठल्या महिलेचा समावेश करण्यात आलेला आहे? ऋचा घोष. ऋचा घोष यांचा समावेश करण्यात आला. प्रश्न क्रमांक 19. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा पुण्यभूषण पुरस्कार कोणासाठी जाहीर करण्यात आला? कोणासाठी जाहीर करण्यात आला? नितीन देसाई यांच्यासाठी जाहीर करण्यात आला. प्रश्न क्रमांक 20. स्टेफी ग्राफचा टेनिसमध्ये सर्वाधिक काळ जगण्याचा विक्रम कोणी मोडला? स्टेफी ग्राफचा टेनिसमध्ये सर्वाधिक काळ जगण्याचा विक्रम कोणी मोडलेला आहे? नोवाक जॉकोविच. कोणी? नोवाक जॉकोविच यांनी. प्रश्न क्रमांक 21. टेनिसमध्ये नोवाक जॉकोविच किती आठवड्यापासून नंबर 1 आहे? टेनिसमध्ये नोवाक जॉकोविच किती आठवड्यापासून नंबर 1 आहे? 378 आठवड्यापासून नंबर 1 आहे. प्रश्न क्रमांक 22. महिला IPL मध्ये गुजरात जायंट्स संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली? महिला IPL मध्ये गुजरात जायंट्स संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली? बेथ मुनी यांची. बेथ मुनी. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या देशाचा संघ आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावा करणारा खेळाडू बनला आहे? कुठला देश? आयल ऑफ मॅन. आयल ऑफ मॅन. प्रश्न क्रमांक 25. आयल ऑफ मॅन संघ T20 क्रिकेटमध्ये कोणत्या धावसंख्येने बाद झाला? आयल ऑफ मॅन संघ T20 क्रिकेटमध्ये कोणत्या संख्येने बाद झाला? 10 धावसंख्येने बाद झाला. प्रश्न क्रमांक 27. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी. सायन्स डे. कुठला? सायन्स डे. कुठला डे? सायन्स डे. कधी? 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 28. मूडीजने 2023 या वर्षासाठी भारताचा विकास दर 4.8% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मूडीजने 2023 या वर्षासाठी भारताचा विकास दर 4.8 राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. किती? 5.5%. प्रश्न क्रमांक 28. G20 शिखर परिषदेसाठी भारत सरकार ₹2 विशेष समानार्थ नाणी जारी करणार. किती नाणी जारी करणार आहे? ₹100 आणि ₹75. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या भारतीयाने ICC कसोटी क्रिकेट गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे? कुठल्या भारतीय क्रिकेटरने ICC कसोटीमध्ये गोलंदाजी क्रमांकात अव्वल स्थान पटवलेले आहे? तर आर अश्विन. ऑप्शन क्रमांक डी. आर अश्विन यांनी. प्रश्न क्रमांक 30. GST संकलनात देशात कोणते राज्य आघाडीवर आहे? GST संकलनात देशात कोणते राज्य आघाडीवर आहे? तर महाराष्ट्र.
कुठलं? महाराष्ट्र राज्य काय आहे? आघाडीवर आहे. तर अशा प्रकारे प्रश्न चालू घडामोडीवर विचारण्यात येणार आहेत. तर खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, नक्की तुम्ही एक वेळ बघा आणि सॉल्व करा. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत जीकेचे. तर आवडले असणार नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे कोणी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम MPSC स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांना शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचणार आहेत. आणि व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. थँक्यू सो मच.